नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. शेतकऱ्यांनी एकरी 100 टन ऊस उत्पादन करावे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न. मागील हंगामात 3200 रुपये उच्चांकी भाव दिला. बोनस, वेळेत पगार यामुळे बाजारपेठ फुलली. दिवाळी आनंदात गेली. थोरात कारखान्यावर सभासद व बाहेरील ऊस उत्पादकांचाही मोठा विश्वास असून आपला हेतू चांगला असल्याने चांगले काम होत आहे. प्रत्येक शेतकऱ्याने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून एकरी 100 टन उत्पादन केलं पाहिजे, असे आवाहन माजी कृषी व महसूल मंत्री तथा काँग्रेस राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या 58व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे हे होते, तर व्यासपीठावर सौ कांचनताई थोरात, व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, रणजितसिंह देशमुख, लक्ष्मणराव कुटे, रामहरी कातोरे, डॉक्टर जयश्रीताई थोरात, संपतराव डोंगरे, शंकरराव खेमनर, लहान भाऊ गुंजाळ, सौ मीराताई शेट्टे, सौ दीपाली बर्पे, संचालक संतोष हासे, इंद्रजित खेमनर, डॉक्टर तुषार दिघे, सतीश वरपे, संपतराव गोडगे, विनोद हासे, अरुण वाकचौरे, रामदास धुळगंड, अंकुश ताजने, गुलाबराव देशमुख, विलास शिंदे, नवनाथ आरगडे, योगेश भालेराव, रामनाथ कुटे, दिलीप नागरे, विजय रहाणे, सौ लताताई गायकर, सौ सुंदरबाई दुबे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सेक्रेटरी किरण कानवडे आदी उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की कारखान्याची रात्रंदिवस चाके फिरत असतात. परमेश्वराची कायम साथ आपल्याला असते. आपला हेतू चांगला असल्याने चांगले काम होते. मागील हंगामात 3200 रुपये भाव दिला. कामगार, सभासद, ऊस उत्पादक, व्यापारी यांना दिवाळी चांगली गेली. जे चांगलं आहे ते नेहमी आपण करतो. काहींना हे सहन झाले नाही. यावर्षी 9 लाख मेट्रिक टनपेक्षा जास्त गाळप होणं अपेक्षित असून यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने व निळवंडेचे पाणी आल्याने ऊस लागवड चांगली आहे. पुढच्या वर्षी 15 लाख मे टन पर्यंत गाळप होईल. जास्त गाळप झाले तर बगॅस जास्त निघतो. कोजनरेशन चांगले होते. युनिट एक्सपर्ट होतो. सर्व शेतकऱ्यांनी एकरी 100% मे टन ऊस उत्पादन होईल यासाठी काम करावे. याचबरोबर कार्यक्षेत्रातील आणि कार्यक्षेत्राबाहेरून सुद्धा वेळेवर येईल यासाठी प्रोग्रामप्रमाणे काम करावे. परिपक्व ऊस आणावा, कारण गाळप करताना रिकव्हरी महत्त्वाची असते. सर्व ऊस लागवड 6व्या महिन्यात झाल्याने एकदा अडचण होते, परंतु परिपक्व ऊस आणला गेला तर चांगले रिझल्ट येतात, असे सांगताना कारखान्याचे कायम वेळेत पगार, बोनस याचबरोबर शेतकऱ्यांचे वेळेत पेमेंट अदा केला आहे. बाहेरील शेतकऱ्यांचा मोठा विश्वास आहे. त्यांचेही वेळेत पेमेंट केलं आहे. निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केलं. कालव्याच्या वरच्या भागात पाणी देण्यासाठी आपण नियोजन केलं होतं आणि आपला तो शब्द होता. वरच्या भागातील नागरिकांनाही पाणी मिळाले पाहिजे, हा आपला आग्रह आहे आणि ते शक्य असल्याचे सांगत 1 जानेवारीपासून 10% पगारवाढ सुद्धा देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे म्हणाले की लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील संगमनेरचा सहकार हा दिशादर्शक असून या सहकारामुळे मोठी आर्थिक उलाढाल होत असते. याचबरोबर मोठी रोजगार निर्मिती झाली आहे. चांगल्या ऊस उत्पादनाबरोबर शेतकऱ्यांनी शेतीसाठी कंपोस्ट खताचे वापर करावे, असे आवाहन त्यांनी केलं. तर डॉक्टर जयश्रीताई थोरात म्हणाल्या की जुन्या पिढीने सायकलपासून ते आत्तापर्यंत सर्व अनुभवले आहे. नवीन पिढीला सर्व रेडीमेड मिळालं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र जपण्यासाठी आपल्याला सर्वांचा विचार घेऊन पुढे जायचं आहे, असं त्या म्हणाल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केलं. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. तर व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी आभार मानले. यावेळी अमृत योग समूहातील विविध पदाधिकारी, सभासद, शेतकरी व ऊस उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी करण्यासाठी एजन्सीचा वापर. आपले काम चांगले आहे, सहकार चांगला आहे, अनेकांचे जीवन फुलले आहे, मात्र काही लोकांना ते सहन होत नाही. काम न करता राजकारणाचा सोपा उपाय म्हणजे एजन्सी लावून खोट्या रील बनवायच्या, व्हॉट्सअपवर खोटी माहिती टाकायची, खोटा प्रचार करायचा, असे उद्योग लोक करत आहेत. जे भाव देत नाहीत ते हे उद्योग करत आहेत.
बुद्धिभेद करत आहेत, धर्माचा वापर करून तरुणांमध्ये विष कालवत आहेत. अशा प्रवृत्तींना वेळीच रोखा, असे आवाहन महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केलं. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क संगमनेर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.